स्थानिक गुन्हे शाखा वर्धाकडून वर्धा जिल्ह्यातील 7 घरफोडीचे गुन्हे तसेच बाहेरील जिल्ह्यातील अमरावती 2, चंद्रपूर 2 असे एकूण 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून अट्टल आरोपीकडून गुन्ह्यातील 8,71,364 रुपयेचा मुद्देमाल जप्त केल्याबाबत फिर्यादीने दिनांक 12/3/2025 रोजी मजुरीचे कामाला गेले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या घरचे सोन्याचे दागिने व नकदी रुपये चोरून नेल्याने पोलीस स्टेशन समुद्रपूर येथील गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून पेट्रोलिंग दरम्यान गुन्हेगार चेक करत असताना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा बजाज चौक रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली बसून असून त्याच्या हालचाली संशयास्पद आहेत। अशा खबरेप्रमाणे पोलीस स्टाफचे मदतीने सापळा रचून घेराव टाकून सदर इसमाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रवीण विनायकराव आकेवार वय 56 वर्ष राहणार एकोरी वॉर्ड क्रमांक 2 श्री टॉकीज जवळ चौक चंद्रपूर असे सांगितले। पंचासमक्ष त्याचे अंगझडती व ताब्यातून एकूण किंमत 8,71,364 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर गुन्ह्यातील आरोपीस सखोल विचारपूस केली असता त्याने वर्धा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन समुद्रपूर, पुलगाव, हिंगणघाट, सेवाग्राम, सावंगी मेघे तसेच अमरावती जिल्ह्यातील पोलीस स्टेशन गाडगेनगर, जिल्हा चंद्रपूर येथील पोलीस स्टेशन वरोरा अशा परिसरात बंद घराचे लॉक तोडून एकूण 11 ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगून सदरचा मुद्देमाल हा त्याच गुन्ह्यातील असल्याची कबुली दिल्याने त्याला पोलीस स्टेशन समुद्रपूर अपराध क्रमांक 226/2025 कलम 331(3) 305 ब भान्यासंग मध्ये गुन्ह्याचे पुढील तपासकामी अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, सागर कवडे, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, पोलीस अंमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भूषण निघोट, रितेश शर्मा, मनीष कांबळे, गोपाल बावणकर, अमोल नगराळे, मंगेश आंदे, दीपक साठे, प्रफुल्ल पुनवटकर, अलका कुंभलवार सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली।